नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ज्यावेळेला आपल्याकडे एखाद्या गंभीर प्रश्नाचं खरं आणि योग्य उत्तर नसेल तेव्हा आपण थातुरमातुर उत्तरं द्यायला लागतो, सारवासारव करायला लागतो, गेसवर्क करतो. आत्तासुद्धा 4 विधानसभा निवडणुकांचे जे निकाल आले, म्हणजे ज्याचा राष्ट्रीय राजकारणावर आणि प्रादेशिक राजकारणावर परिणाम होतो, अशी जी 4 राज्य तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान याच्या निकालांचा तात्कालीन आणि दीर्घकालीन परिणाम काय असेल हे ज्यांना विश्लेषण करता येत नाही आहे ते काहीच्या काही थातुरमातुर उत्तरं दिली जातात. एका बाजूला सांगितलं जातं की मोदी मॅजिक, मोदींची जादू चालून गेली, आणि दुसरीकडे तेच लोक म्हणतात की तेलंगणामध्ये भाजपची डाळ शिजली नाही. दक्षिणेकडच्या राज्यात अजूनही भाजपला आपला पाय रोवून उभं राहता आलेलं नाही. अरे, एक गोष्ट लक्षात घ्यायला लागते की भाजपला तुम्ही काँग्रेस आणि BRS यांच्या स्पर्धेतला पक्ष मानणं हाच मुळात मूर्खपणा आहे. ज्या पक्षाला आजही आपलं भक्कम असं संघटनात्मक जाळं तेलंगणा, आंध्र, तमिळनाड, केरळ अशा राज्यात बांधता आलेलं नाही, तिथे त्यांचं यश हे काँग्रेसच्या किंवा BRSच्या तागडीत टाकून मोजलं तर तुम्हाला वाटणारच की भाजपची डाळ तेलंगणात शिजली नाही. म्हणजे आकडे बघितलं तर ती वस्तुस्थिती आहे. पण आकडे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा प्रत्येकाचा जीव किती तोळा मासा आहे तेही बघावं लागतं. एक गंमत अशी आहे की मी फक्त तेलंगणावर हा विषयात बोलणार आहे. तेलंगणामध्ये भाजपला काय 8 का 9 आमदार मिळाले. मतांच्या टक्केवारीमध्ये सुद्धा भाजप काहीतरी 13-14% येऊन पोचला आहे. ज्यावेळेला BRS किंवा काँग्रेस हे साधारण 35-45% घरामध्ये होते, त्याच्या तुलनेमध्ये भाजपची 14% मतं ही अत्यंत क्षुल्लक वाटू शकतात, आणि ती क्षुल्लकच आहेत. पण भाजप तेलंगणाच्या राजकारणामध्ये कधी आला आणि कधीपासून उभा राहिला हे बघावं लागतं. जी गोष्ट पंजाबमध्ये भाजपची होती की तिथे अतिशय बलवान आणि दीर्घकालीन पाय रोवून बसलेला अकाली दल नावाचा पक्ष होता, त्याच्याबरोबर हातमिळवणी करूनच भाजप लढत होता. त्यामुळे पंजाबमध्ये दीर्घकाळ, जवळजवळ गेल्या 30 वर्षात भाजपला आपली मजबूत संघटना बांधता आली नाही. एकत्रित निवडणुका लढवायच्या, त्यामुळे स्वबळावर निवडणुका लढवता आल्या नाहीत, आणि त्याचा जो परिणाम असतो की पक्षाचा तितका विस्तार होत नाही. जसा तो मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश किंवा इतरत्र भाजपला करता आला, तसा पंजाब असो, तेलंगणा असो किंवा अगदी आंध्र, महाराष्ट्र असो, इतर मित्रांच्या मदतीने जो पक्ष निवडणुका लढवून आपलं बस्तान बसवतो त्याला राज्यव्यापी पक्ष संघटन उभं करायला वेळ लागतो, जो महाराष्ट्रात लागला. आज पण मोठं अगदी कौतुकाने सगळे सांगतात शिवसेनेचा बोट धरून भाजप मोठी झाली. पण भाजपचे महाराष्ट्रात 16-18 आमदार होते. त्या काळात शिवसेनेला 1-1 आमदार निवडून आणणं पण मारामारी होती. 90च्या दशकामध्ये शिवसेना आणि हिंदुत्वाच्या लोकप्रियतेमुळे शिवसेना मोठी झाली. पण त्याच्या आधी शिवसेना हा धाकटा भाऊ म्हणावा इतकासुद्धा भाजपशी तुलना न करण्यासारखा पक्ष होता. पण शिवसेनेला जी काही लोकप्रियता मिळाली त्याचा फायदा भाजपने घेतला, हे बरोबर आहे. पण म्हणून शिवसेनेचं बोट पकडून भाजप वाढला हा युक्तिवाद फसवा असतो. असो, सांगायचा हेतू असा की जेवढं तुम्हाला मिळेल ते घ्यायचं आणि आपले हातपाय अधिक पसरत जायचं, याला पक्षाचं संघटन वाढवणं म्हणतात. आणि त्यामध्ये भारतीय जनसंघ, आपला भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी मातृसंघटना आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हे अतिशय वाकबगार आहेत. आणि म्हणूनच बघता बघता गेल्या 30-40 वर्षामध्ये त्यांनी काँग्रेसलाही आव्हान देऊ शकणारा एक राष्ट्रव्यापी पक्ष उभा केला. आणि त्या दृष्टीने जर तुम्ही तेलंगणाकडे बघितलं तर आज त्या राज्यामध्ये जी 14% मतं आणि 9 आमदार भाजपचे निवडून आलेत, हे त्यांच्यासाठी फार मोठं वरदान आहे.
आपण 30-40 वर्ष मागे गेलो. म्हणजे 85 वगैरे जवळजवळ 40 वर्ष मागे गेलो, ज्या काळात देवेगौडा हे सुद्धा रामकृष्ण हेगडे यांचे सहाय्यक म्हणून, सहकारी म्हणून काम करत होते. आणि हेगडे, रामकृष्ण हेगडे हे कर्नाटकातले लोकप्रिय मंत्री आणि मुख्यमंत्री आणि नेता होते. त्या काळामध्ये भाजपची ताकद आजच्या तेलंगणा इतकीच होती. आज तेलंगणामध्ये 8 आमदार तुम्हाला दिसतात, पण रामकृष्ण हेगडेंच्या काळामध्ये भाजपची कर्नाटकातली ताकद ही 8, 10, 12 आमदारांच्या पलीकडे नव्हती. पण हळूहळू करत जो काँग्रेस विरोधी मतदार इतर कुठल्याही पक्षाविषयी निराश होऊन वैफल्यग्रस्त होईल, त्याला गोळा करत भाजप हा कर्नाटकातला एक प्रमुख पक्ष होऊन बसला. पण वैफल्यग्रस्तांना गोळा करण्यासाठी तुम्हाला खुंटा ठोकून एका जागी उभं राहावं लागतं. तुमच्याकडे 18-12% मतं तरी असावी लागतात. आणि मग असे जे वैफल्यग्रस्त तुमच्याकडे येत जातात त्यांना बरोबर घेत तुमची ताकद वाढते. हेच गुजरातमध्ये होतं. जवळजवळ 50 वर्ष मागे जाल तर समाजवादी पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, काँग्रेस हेच गुजरातमध्ये काँग्रेसला स्पर्धा करणारे पक्ष होते. जनसंघ नामधारी होता. 74 साली जेव्हा काँग्रेसला आव्हान द्यायला पक्ष उभा राहिला, तो सुद्धा काँग्रेसमधून बाजूला झालेला संघटना काँग्रेस पक्ष होता. त्याला भाजपच्या मदतीने, अगदी त्याच्यानंतर तुम्ही पुढे आलात तर 90 सालीसुद्धा ज्यावेळेला काँग्रेसला पराभूत करून जनता दलाचं सरकार आलं, तेव्हा ते भाजप सपोर्टेड होतं. भाजपच्या आमदारांची संख्या मला वाटत नाही 30-40पेक्षा जास्त होती. म्हणजे 74 साली 5-7 आमदारांपासून 40 आमदारांपर्यंत यायला गुजरातमध्ये भाजपला किती वर्ष गेली बघा मित्रांनो. 15 वर्ष गेली, 16 वर्ष गेली. पण 95मध्ये तोच भाजप हा गुजरातचा 1 नंबरचा पक्ष झाला. आणि गुजरातमध्ये 1 नंबरचा पक्ष होता तो भाजप आता देशव्यापी पक्ष होऊन गेला आहे. तेव्हा तेलंगणातली आजची 14% मतं तुम्ही बघता, तेव्हा तब्बल 50 वर्ष मागे जा. आणि गुजरातमध्ये तेव्हाच्या जनसंघाची किती मतं होती, किती आमदार होते याचा शोध घ्या. मग तुम्हाला कळेल की तेलंगणामध्ये बीज रुजलेलं आहे. 5 वर्षापूर्वी 7% मतं होती. लोकसभेला 12-13% मतं होती 2019मध्ये. आणि आज ती मतं जर 14%पर्यंत आली असेल तर बीजाला अंकुर फुटलेला आहे आणि अंकुर जमिनीबाहेर डोकावतो आहे असा त्याचा अर्थ आहे. 50 वर्षापूर्वी गुजरातमध्ये एवढीच टक्के मतं आणि याच संख्येचे आमदार असलेला भाजप हा त्याच गुजरातमध्ये सर्वात मोठा पक्ष होऊन तिथल्या मुख्यमंत्र्याला घेऊन दिल्लीत आला आणि देशव्यापी पक्ष झाला. तर तेलंगणामध्ये फक्त 14% मतं आणि 8 आमदार याची व्यापकता लक्षात येईल. तुम्ही तुलना करायची तर कोणाशी करायची हे लक्षात घ्या. 16-18 वर्षाच्या मुलाची तुलना 5-7 वर्षाच्या मुलाशी करता येत नाही. 40 वर्षाच्या माणसाची तुलना ही 8-9 वर्षाच्या मुलाशी करता येत नाही कुठल्याही अर्थाने, बुद्धीने, अभ्यासाने, शारीरिक आकाराने. त्यामुळे तेलंगणामध्ये भाजपला जी 14% मतं मिळालीत आणि 8 आमदार मिळालेत, हे मला असं वाटतं की 3 राज्य जिंकण्यापेक्षा मोठं यश भाजपने तेलंगणात मिळवलं असं मी म्हणेन. आणि यासाठी गेली जवळजवळ 8-9 वर्ष अमित शहा आणि त्यांचे भाजपचे सहकारी अक्षरशः झुंज देत आहेत. 2015च्या निवडणुकीत बंगालमध्ये 3च आमदार, बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 2016मध्ये भाजपला अवघे 3 का 4 आमदार विधानसभेत निवडून आणता आले होते. पण 5 वर्षानंतर त्याच बंगालमध्ये भाजपने 77 आमदार निवडून आणले. त्याच्या आधी 2 वर्ष तिथून 18 खासदार निवडून आणले. तेव्हा आज किती मतं मिळाली आहेत यापेक्षा
त्या राज्याचं दार उघडलं भाजपसाठी, हे लक्षात घेतलं पाहिजे. मला आठवतं मोदी ज्या वेळेला 2014च्या लोकसभा निवडणुकीत आखाड्यामध्ये उतरले होते तेव्हा हा प्रश्न वारंवार विचारला जात होता, बंगालमध्ये भाजप कुठे आहे, बंगालमध्ये भाजपचं काय आहे. आज बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष हा विधानसभेतला 2 नंबरचा पक्ष म्हणजे विरोधी पक्ष आहे. ममतांना आव्हान देणारी डावी आघाडी काँग्रेस हे पक्ष जवळजवळ नामशेष झालेत. पण त्याची सुरुवात कुठे झाली? 2016मध्ये 3 आमदारांपासून झाली होती. मतांची टक्केवारी तुम्ही बघाल तर तीसुद्धा अशीच कुठेतरी 10-12% होती. मग ती 50 वर्षापूर्वी गुजरातमधले 7-8-10% जनसंघाला मिळणारी मतं, 80 नंतर 16-17-18% मिळणारी गुजरातमधली भाजपची मतं, बंगालमध्ये गेल्या 10 वर्षात भाजपची वाढत गेलेली टक्केवारी, याचा जो हिशोब केला कर्नाटक त्यातच येतो. गेल्या 25-30 वर्षामध्ये भाजपला कर्नाटकात एक 10-12% 25% यायला 2-2 दशकं लागलेली आहेत. पण एकदा तो 10-12% मतदार पक्का केला की त्या पायावर आधारित एक मोठी राजकीय झेप घेता येतं. हे गेल्या 40 वर्षात भारतीय जनता पक्षाने दाखवून दिलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही राजस्थान बघाल, तुम्ही मध्य प्रदेश बघाल, तुम्ही छत्तीसगड बघाल, तर तिथे गेल्या जवळजवळ 2 दशकामध्ये भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व राहिलेलं आहे. ही 3 राज्य 2024मध्ये भाजपने निर्विवाद बहुमताने जिंकलेली होती. वसुंधरा राजे, उमा भारती आणि रमण सिंग हे 3 मुख्यमंत्री 2004मध्ये झाले होते. त्यापैकी वसुंधरा राजे 2003मध्ये, 2008मध्ये ती सत्ता गमावली वसुंधरा राजेंनी. परत 2013मध्ये परत एकदा भाजप जिंकून आला. पण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यामध्ये आलटून पालटून किंवा सातत्याने भाजप बहुमत मिळवत राहिलं आहे. त्याची मतं ही 35-45% घरात कायम राहिलेली आहेत. आणि त्यामुळे आज 4 पैकी 3 राज्य भाजपने जिंकली. ही एकामेकाला जोडलेली राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, इथे भाजपने निर्विवाद बहुमत मिळवलं, परत सत्ता मिळवली म्हणून कौतुक करणारे आहेत ते एक विसरतात की ते यश भाजपला मिळणं शक्य होतं, आवाक्यातलं होतं. पण तेलंगणामध्ये 14% मतं ही आवाक्यातली नाही आहेत, ती फार मोठी आव्हानातून मिळवलेली आहेत, अतिशय परिश्रमातून मिळवलेली आहेत. कारण तो पाया आहे. एखादा भूखंड असतो तसा तो पाया आहे 14%चा, ज्या भूखंडावर विजयाची इमारत उभी राहते. 50-40 वर्षापूर्वी गुजरातमध्ये हळूहळू करत आपली जमीन भाजपने तयार केली. आज तिथला जो काही विजय तुम्हाला दिसतो त्या विजयासाठी ती मेहनत आवश्यक होती. त्यामुळे तो जो भूखंड 40 वर्षापूर्वी गुजरातमध्ये तयार झाला, ज्याच्यावर स्वार होत होत गुजरातचाच माणूस आज दिल्लीत पंतप्रधान म्हणून बसलेला आहे, ती जागासुद्धा अशीच 12-14% मतांची होती. आणि म्हणून मला असं वाटतं की तेलंगणामध्ये 14% मतं भाजपने मिळवली, हे फार मोठा टप्पा गाठणं आहे. कारण त्या दक्षिणेतल्या आणखीन एका राज्यामध्ये भाजपने आपली जमीन तयार केली आहे. जशी 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी कर्नाटकात पहिली जमीन तयार केली आणि बघता बघता 2ऱ्या नंबरचा पक्ष आणि 1 नंबरचा पक्ष होईपर्यंत भाजपने झेप घेतली. तेवढीच जागा जर आज तेलंगणामध्ये या ताज्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तयार करून घेतली असेल 13-14% मतं, तर 3 राज्यातल्या सत्तेपेक्षाही तेलंगणातलं भाजपचं हे किरकोळ वाटणारं, पराभवासादृश असणारं यश जे आहे हे अधिक मोठं आहे.
अधिक मोठं आहे. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, काँग्रेस हा संपत चाललेला पक्ष आहे. काँग्रेस हा संपत चाललेला पक्ष आहे. 10 वर्षापूर्वी ज्या आवेशामध्ये चंद्रशेखर राव यांनी ह्या वेगळ्या छोट्या राज्यामध्ये सत्ता मिळवलेली होती आणि काँग्रेसला हरवलेलं होतं, तसंच 83 साली एकत्रित आंध्र प्रदेशमध्ये तेलगू देसम पक्षाने काँग्रेसला हरवलेलं होतं. पण आज तो तेलगू देसम पक्ष नामशेष झाला आहे. तिथे परत आव्हान म्हणून काँग्रेसच उभा राहिला, तेलगू देसमला वायएसआर काँग्रेस म्हणून उभा राहिला. मुद्दा असा आहे मित्रांनो, आंध्र प्रदेश किंवा तेलंगणा आंध्र प्रदेश आज 2 राज्य झालीत. यामध्ये प्रादेशिक भावना कमी आणि राष्ट्रीय भावना अधिक आहे. म्हणून या राज्यांमध्ये आंध्र आणि तेलंगणामध्ये राष्ट्रीय भावनेला वाव आहे, जो आंध्र प्रदेश किंवा तमिळनाडू आणि केरळमध्ये दिसत नाही. तितका राष्ट्रीय भावना ह्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणात असतील तर ही 14% मतं भारतीय जनता पक्षाला पुढच्या 10-15 वर्षामध्ये त्या राज्यात सत्तेपर्यंत घेऊन जाऊ शकतात. हे तुमच्या लक्षात येईल. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान ही राज्य पहिल्यापासून भाजपकडे आहेत. गेल्या 40-50 वर्षापासून येणं जाणं चालू आहे. पण तिथे भाजपचा प्रभाव पहिल्यापासून आहे. त्यामुळे जिथे नव्याने प्रभाव क्षेत्र निर्माण झालं याला अधिक महत्त्व असतं, कारण ते भाजपच्या भविष्यातल्या विस्ताराची चाहूल असते. आणखी 10 वर्षानंतर तोच तेलंगणा हा कर्नाटकसारखा भाजपचा एक सामर्थ्यशाली बालेकिल्ला झालेला असेल तर मला नवल वाटणार नाही. त्यासाठी आवश्यक असलेली भूमी या विधानसभा निवडणुकीने निर्माण केली आहे. तसं बघाल तर 2019मध्ये मला वाटते आंध्रमध्ये तेलंगणामध्ये 4 लोकसभेचे खासदार भाजपचे निवडून आले. पण त्याला मी मोदी महिमा मानतो. आज विधानसभा निवडणुकीमध्ये एका पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये जी मतं मिळतात किंवा जे आमदार निवडून येतात त्याला प्रादेशिक प्रभाव म्हणतात. ह्या भाजपच्या प्रादेशिक पक्षीय संघटनेचा प्रभाव आहे. आज जे 8 आमदार किंवा 14% मतं आहेत, हे तेलंगणामधला जो राज्य भाजप पक्ष आहे त्याचं हे यश मोठं आहे. मोदींची त्याला मदत झाली असेल, पण संघटनात्मक पातळीवर तेलंगणा राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष अधिकाधिक सामर्थ्यशाली होत चालल्याची ही खूण आहे. आणि म्हणूनच मी हा विषय जो घेतला तो असा आहे की 3 राज्यातली सत्ता म्हणजे निर्विवाद सत्ता आहे, निर्णायक बहुमताची सत्ता आहे, कुठच्याही इतर मित्रपक्षाची गरज नाही. इतकी निरंकुश सत्ता ही मोठी वाटेल, पण ती सत्ता मिळणं नेहमीच शक्य होतं. नाकर्तेपणामुळे गेलेली असेल. आज परत मिळाली तर काय फार मोठा पराक्रम नाही आहे. पण तेलंगणामधली 14% मतं हे भविष्य काळात ते राज्य पादाक्रांत करण्याची शक्यता निर्माण करणारे आकडे आहेत. आणि म्हणून मला भाजप या एका राष्ट्रीय पक्षासाठी तेलंगणातलं लहान वाटणारं यश हे खूप मोठं वाटतं. कारण आंध्र आणि तेलंगणा ही 2 राज्य ही राष्ट्रीय पक्षांना प्रतिसाद देणारी आहेत. तेलगू देसमला हरवणारा 2004मध्ये कोण होता? काँग्रेस पक्ष होता, राष्ट्रीय पक्ष होता. त्यामुळे तमिळनाडूमध्ये एक राष्ट्रीय पक्षाला जितका वाव नाही आहे तितका वाव आंध्र आणि तेलंगणामध्ये आहे. आणि तिथे जर एवढी चांगली भूमी या विधानसभा निवडणुकीने तयार केलेली असेल तर मला वाटतं की तेलंगणातलं भाजपचं यश हे राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशपेक्षा मोठं आहे. मी तुम्हाला माहिती दिली आहे, तपशील सांगितलं आहे, धागे दोरे जोडून सांगितलेत. विचार करा. राजकारण समजून घ्यायचं असेल तर हे छोटे छोटे बारकावे समजून घ्यायला लागतात, जे सरसकट प्रस्थापित माध्यमातून सांगितले
आणि समजावले जात नाहीत. आणि म्हणून मला असं वाटलं की हे वेगळ्या अँगलने वेगळ्या दृष्टिकोनातून सांगितलं पाहिजे. ते सांगितले. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.